अरे मला तरी नाटकच कळत नाही राव, काय आंघोळ करणार नाही म्हणजे. अरे माझ्या मायला जरी मी असं म्हणलं असतं ना, एक वापकाडीत दिली असती आम्हाला ठेवून. तुम्हाला माहिती का आमच्या गावाकडे दुष्काळ होता, पाणी नव्हतं, तरी पण आम्ही अशी नाटकं केली नाही कधी आंघोळ करणार. बाई असेल तिच्या बाबूचा डॅम, पण काय करणार, आपल्याला काय करायचं. हे आपण तिच्या अंगावर खूप सारी माती टाकूया का, मग जाईल ना ती आंघोळीला आपोआप. नाही, जिथे माती टाकशील तिथे माती पडणार. मग जमीन साफ करायला अजून 4 बादल्या पाणी तिथे टाकायला लागणार. मग कपडे पण धुवायला लागणार, ते आपणच करणार. पाणी वाया जाणार, अजिबात नाही. मग आपण एक काम करूया, हा आपण बाहेर मैदानात जाऊया आणि खो खो बिखो, कबड्डी बिबड्डी अशी खेळ खेळूया. म्हणजे काय होईल, तिच्या अंगाला माती लागन, म्हणजे मातीत खेळन, चेहऱ्याला पण माती लागन, मेकअप खराब होईल ना मॅडमचा, मग जातील आंघोळीला. अरे किती ती तगमगत्या फोनसाठी. त्याला काय रे, उस फोन के लिए भाई खून पसीना एक कर देंगे, लेकिन अपनी झांसी नहीं देंगे. काय म्हणूस तू? झांसी नहीं देंगे. पसीना. पसीना काय? अरे तुमच्या लक्षात येते का, तिला पसीना यायला पाहिजे. तिला घाम आला की ती आंघोळीला जाईल ना. काय? खयाली पुलावची इलेक्ट्रिसिटी ऑफ करा. हॅलो हॅलो, रॉजर. रॉजर, कम इन रॉजर. कोण रॉजर? रॉंग नंबर ठेव. अरे रॉंग नंबर काय पप्या? अरे गौरव बोलतोय. भाई पप्या, तू माझा आवाज नाही ओळखलास? नुसत्या हॅलोवरनं मी तुझा आवाज ओळखतो, तू माझा आवाज नाही ओळखलास? हा भाई सॉरी, हे ब्लूटूथ घातले ना, ते कळलं नाही, नंबर नाही दिसला ना. हा बोल. अरे पण रॉजर कोण आहे? भाई तू इलेक्ट्रिशियनला बोलवलं का हे फ्यूज ऑफ करायला? अरे भाई मी करतो, गरज नाहीये इलेक्ट्रिशियनची. भाई कोल्हापुरी चप्पल घातली, शॉक नाही बसत. तू पाठव त्याला परत रॉजरला. पप्या ऐकून घे, रॉजर असं म्हणण्याची पद्धत आहे सिक्रेट मिशन मध्ये. ओके. हा भाई कसली पद्धत? आपल्याला फक्त स्काउटची पद्धत माहितीये. तू फक्त एकच सांग, दुश्मन गाफिल आहे का? ओ य दुश्मन गाफिल आहे. आता लवकर लाईट घालो. म्हणजे मैदान एकदम साफ आहे. हो मैदान साफ आहे, लाईट घालो. हा मग मौका देख के चौका मारू. तू आता मार खाशील माझा, तू पटकन लाईट घालो. लोहा गरम है, हातोडा मारू. मी याच्या डोक्यात हातोडा मारीन आता. हा पेशन्स बघतोय माझा. पप्या, मी तुला शेवटचं सांगतोय, दिवे बंद कर. घरात गरम व्हायला पाहिजे, तर तू माझं डोकं गरम करतोयस. हाँ भाई, एक साथ दिमाग की बत्ती जला के होटल की बत्ती. थँक्यू. अशी कसं गेले लाईट्स? अरे 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 हा लाईट गेले यार. अरे देवा, अरे देवा. आणि पप्प्या पण कुठे गेलाय काय माहिती नाही. कुठे गेलाय तो पप्प्या? पप्या बाहेर गेलाय, जोनीताशी फोनवर बोलतोय. वेडा आहे का? फोनवर काय बोलतोय तो? आता दिवे आले नाहीत, फोन ऑफ झाला म्हणजे बॅटरी सेव्ह करायला पाहिजे ना. फोन ऑफ करून ठेवायला सांगा त्याला. परी परी परी, तू फोन ऑफ करून ठेव बर का. हा काय लाईट गेलेत आता, वाटत नाही मला येतील इतक्यात. फोन ऑफ करून ठेव तू. का? माझ्याकडे पोर्टेबल चार्जर आहे. पप्याला पण देईन मी. त्याला सांग, बोल तू, नो प्रॉब्लेम. कोणीच बोलत नाही इथे. का करतेस? गरम फॅन बंद झाला. काय उकडतंय काय उकडतंय यार काय उकडतंय काय? बेकार आहे मुंबई. पुढं बोल. हो हो हे बघ, हे बघ घाम यायला लागला बघ. हा बघ, उगाच आंघोळ केली यार. असं वाटतंय परत एकदा गार पाण्याने आंघोळ करावी, नाही का? मस्त गार थंडगार पाण्याने छान आंघोळ करायला पाहिजे. हो. परी, तू पण आंघोळ कर गार पाण्याने, म्हणजे जरा बरं वाटेल यार. काय उकडत आहे, घाम येतो यार. पण लाईट्स गेलेत म्हणजे गिझर ऑफ असणार. मला गरम पाणी लागतं अंघोळीला. नाही
अगं गार पाण्याने करायची आंघोळ गार पाण्याने करायची रोज. तब्येत अशी दणकट होती मग अरे मोक्स, तुझ्या सवयी आणि माझ्या वेगळ्या आहेत यार. मला लागतं गरम पाणी. आणि आता प्लीज गाईज डोंट डिस्टर्ब. मी लेडी गागाचं गाणं ऐकते. ओके लेडी गागा हे काय नाव आहे? स्वतःलाच सांगते गागा. आय नो. Hello, hello, baby, you called, I can hear everything. I have got no service in the club, you say. What did you say? Oh, you're breaking up on me. Sorry, I cannot hear you, I'm kind of busy. गीझरचा पॉइंट आधी लक्षात यायला पाहिजे होता यार. आता काहीतरी वेगळी आयडिया काढायला लागणार आहे. करतो परत फोन. तुला माहिती आहे लेडी गागा? हॅलो. हा बोल. काय प्लॅन फेल झालाय. लाईट सुरू कर परत. अरे इतकं बंद करायला पाठवतं आता ऑन करायला पाठवतं, काय आहे की नाही? थँक्यू. अरे आले वाटतं लाईट आले. बरं झालं, चांगलं झालं लाईट आले. अरे इच्छा नाही. अरे वा असं म्हणायचं. Sorry, I cannot hear you, I'm kind of busy. हट. काय राम, आपल्यालाच घामरलं या पोरीने. बघ ना. भाई टेक्नॉलॉजी माणसापेक्षा पुढे गेली आहे. हातातल्या हातात मोबाईल चार्ज होतोय. आधी नाही का ते देवाच्या हातात अशी पॉवर असायची, असा सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा तो. भाई तेव्हा देवाच्या हातात पॉवर होती, आता आपल्या हातात पॉवर बँक आली. नाईस डायलॉग. आजच्या काळावर एक कटाक्ष टाकलास तू. पण डायलॉग न काय होणार आहे? कटा काय आहे? अगं जाऊ दे ना, देवाचं नाव घेतो ना ते पुरे आहे ना. एक मिनिट, काय म्हणालीस तू आता? देवाचं नाव घेतोय ना त्या निमित्ताने. येस, देव. आता देवच आपल्याला या संकटातून सोडवणार. गुड वन. गुडवन बोलला म्हणजे काहीतरी भंगार आयडिया सांगणार आता. हा 101% भंगार सांगा. भाई त्याला आयडियातला ए तरी बोलू दे. आयडियात ए नसतो, आयडियात आय असतो. बरोबर बोललीस तू. सी फॉर भंगार आयडिया असणार. अरे आयडिया ऐकून तर घ्या ना. आधी तू बोल. ए फॉर आयडिया. AEDYA. ए फॉर आयडिया. AEDYA. एडे असं होतं ते. त्यामुळे एडे. आता तू गप्प बस आणि आय फॉर आयडिया ऐकून घे. आपण ना या घरात आज देवांची महापूजा करणार. हो, म्हणजे तसा आव आणणार. आव कशाला? श्रद्धेने करूया ना. भाई बरोबर आहे. त्या मागची आयडिया अशी आहे. ए फॉर आयडिया. ओके, ए फॉर आयडिया अशी आहे एड्या की शुचिरभूत झाल्याशिवाय कोणालाच पूजेला बसता येत नाही. म्हणजे आधी आंघोळ करायची, शुचिरभूत व्हायचं आणि मगच पूजेला यायचं. काय धडाकेबाज आयडिया आहे ना. कामीन त्या निमित्ताने ना एक छान कार्य होणार आपल्या इथे देवाचं. विठ्ठला वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम. ते येत नाहीये. राणी आंघोळ केली नाहीस ना तू. हा इथे नाही लांबो. चिडतोय देव. असं येऊ नये ना, असं आंघोळ न करता. म्हणजे म्हणजे आम्हाला तुला सोडून पूजा करायची नाहीये, नाहीये. नाही. महापूजा करतोय ना आपण, वेगळी पूजा. तर तू एक काम कर, तू आंघोळ करून ये ना. हा. आम्ही थांबतो. आम्ही थांबतो तुझ्यासाठी. एवढी देवाची पूजा. आंघोळ करून या. तुझ्याशिवाय नाही होणार तर मग कस. जा. मोबाईल पण घेऊन चालली का काय आंघोळीला? नाही कधीच नाही घेऊन जात ती. आज कशी घेऊन जाणार? शॅम्पू किंवा साबणाचा वास येतो असं काही ऍप आहे का मोबाईल मध्ये?
रिसर्च करायला पाहिजे होता आधी, पण वाटत तरी नाही. हाय. अरे असं का बघताय? अगं आम्ही देवपूजा करत होतो ना, ते तू बघितलंस आणि बाहेर आलीस. तुला थांबता नाही आलं ना तिथे. तुला वाईट वाटलं तू आंघोळ केली नव्हतीस म्हणून, आणि आता आंघोळीला जातेस. आम्हाला खूप बरं वाटतं. खूप बरं वाटतं आम्हाला. त्याच्यामुळे आता देवाला अष्टगंध ना तुझ्याच बोटाने लावणार आम्ही, असं ठरवलंय. जा आंघोळीला चल. कूल. आलेच. अगं फोन कशाला घेऊन जाते तू? काय तुला कपडे धुवायचा ब्रश वाटला का? पण मला लेडी गागा ऐकायचा मूड आहे. कोण आहे गागा? अगं ऐकते कशाला, आतमध्ये जाऊन तूच गागा लेडी. बॅड जोक बट गुड आयडिया. जाओ मित्रांनो. लोहा गरम है, मार दो हातोडा. मैदान साफ आहे. जा, काय मैदान साफ आहे, लोहा गरम आहे. जा पटकन. जातोय पूजेत. 12 गावच्या, 12 वेशीच्या, 12 बावडीच्या, 12 नाक्याच्या, 12 गल्लीच्या, 12 शहराच्या दिवा महाराजा, परीच्या मोबाईलला बुद्धी दे. हो, आणि तिच्या हातात जास्त काळ न राहण्याची बुद्धी दे. हा ना, काही झालं तरी आमची परी राणी आहे ती. हा, तिच्या डोक्याचं, डोळ्याचं, मानेचं, मेंदूचं रक्षण कर रे बाबा. खरं आहे. कसं आहे, अरे तुकाराम महाराज म्हणाले होते, जिथे मी तिथे तू माझा सांगाती. या परीचं उलट झालंय, जिथे ही तिथे तिचा मोबाईल सांगाती. त्यामुळे आता हा मोबाईल तुझ्याच इथे सांभाळून ठेवतोय. तू त्याची काळजी घे बाबा. चला, गणपती बाप्पा मोरया. बाई सांभाळून. चला. राहू द्याचा तो मोबाईल. पुढचा प्लॅन आहे ना. येस. ओके, सो सगळ्यांना प्लॅन नीट कळलाय ना. परी आली रे आली की आपण इथे एक अत्यंत गंभीर मीटिंग चालली आहे असा अभिनय करायचा आहे. मी मोटिवेशनल स्पीच देणार आहे. ओके ओके. पप्या कुठे आहे? पप्या सिरियस यार, काय पप्या यार. आपणच सिरियसली केलं नाही तर तिला वाटेल ही मीटिंग म्हणजे नुसतं नाटक आहे, आणि मग ती विचारेल फोन कुठे. तिला फोन कुठे हा प्रश्न विचारायचा वाव द्यायचा नाही आपल्याला. मी मोटिवेशनल स्पीच देणार आहे. हो, पण ती अजून आलीच नाहीये. फोन शोधते बहुतेक. ग्रेट. आता थोड्याच वेळात परीच्या परगण्यात आरडाओरडा सुरू होईल आणि इथे गडावर मी मोटिवेशनल स्पीच सुरू करेन. मोटिवेशनल स्पीच. आणि माहितीये आम्हाला असा अभिनय करायचा की काहीच माहिती नाहीये, काहीच माहिती नाहीये. हो, बोलू नको. नाही का, म्हणजे आनंदी कोणी पचकू नका उगाच, कळलं ना. मला का बोलतेस नेहमी? आता काहीच बोलणार नाही मी. हा, हे बेस्ट आहे. म्हणजे कसं, ना बजेगी बासरी, ना फिसकटेगा प्लॅन. पण ऐका ना, स्पीच जे आहे ना, मोटिवेशनल स्पीच, ते कुठल्या विषयावर देऊ मी? पावसाळ्यातील एक उन्हाळ दिवस. हा सुद्धा निबंधाचा विषय असायचा शाळेमध्ये. आणि यावर मोटिवेशनल स्पीच देऊ मी? काय डोकं फिरलंय का तुझं? काय हो काय हो, हे काय पावसाचं प्रमाण दाखवणारे ग्राफ काढलेत का मी इथे? आणि हे काय आहे? काय आहे यार? कशाला चांगलं असतं ते? एखादा बिझनेस रिलेटेड विषय पाहिजे. बिझनेस काय, काही बोल रे. ते काय हे, काय ते, काय हे का अचानक भयानक मित्रमंडळाची इम्पॉर्टंट मीटिंग आहे का? अभिनय तर करायचंय ना. काही बोल रे बाई. ते खरीप आणि रब्बी पिकांवर बोल. हा, किंवा रब्बी आणि खरीप पिकांवर बोल, किंवा बोल काहीतरी बोल. काहीतरी बोल काय.
ते खरं वाटलं पाहिजे. माझं मोटिवेशनल स्पीच खरं वाटलं पाहिजे, अभिनय वाटला नाही पाहिजे. तुम्हाला सांगतो, रशियन नाट्य दिग्दर्शक कॉन्स्टन्टिन आली आली परी आली. आली आली उद्याचा तरुण आजचा उद्योजक, आजचा तरुण उद्याचा काय नको बस झालं ठेवा तिकडे. तिसराच आहे. अरे अरे वहिनी, पूरे होटल का खाना तो यही खाते हैं. जवाबाचा खातो काय चहा बनव गप तू. तुम बाप किसका निकाल रहे हो है? माझा मोबाईल कुठे आहे? घाबरलात ना? दचकलात हो ना? तुम्ही एवढ्या मोठ्याने ओरडलात तर कोणीही घाबरेल ना. नाही नाही, तुला माहितीये माझा फोन कुठे आहे म्हणून तुम्ही घाबरलात. क्या हुआ दीदी? मोबाइल खो गया है का? तुला कसं माहित? तुम्हीच म्हणालात ना आता हरवलाय मोबाईल म्हणून तुम्ही ना. मी कुठे म्हणाले माझा फोन हरवलाय? मी तुम्हाला विचारलं की माझा फोन कुठे आहे आणि तुम्ही घाबरलात, म्हणजे तुमच्याकडेच असणार आहे माझा फोन. अरे दीदी, हम काहे ले गए आपका फोन? हमारे पास तो हमारा फोन है ना, ये देखो. हाँ, पर वो सस्ता वाला होगा ना कोई. तो क्या हुआ? फोन तो फोन होता है ना. अच्छा, मग त्या दिवशी माझा फोन का मागत होतास तू? अहो ताई, त्याच्या बहिणीला मुलगा झालाय आणि त्या बाळाचे फोटो पाठवायला सांगितले होते तुमच्या फोनवर त्याने, म्हणून. हा, आणि आम्हा दोघांनाही बाळाचे फोटो बघायची इच्छा होती ना. अच्छा, मग आता फोटो पाठवायला वरचेवर माझा फोन लागेल म्हणून ठेवून घेतलास का तुझ्याकडे फोन? अहो नाही ताई, अहो तो तसा नाही आहे. ए, तू का त्याची बाजू घेतोयस? तुझ्याकडे आहे माझा फोन. नाही अहो, मी तर फक्त ते. काय एकतर तुम्ही ना दोघं बोलूच नका, कळलं ना? इथे जेवायला आला तेव्हा पैसे नव्हते म्हणून पळून जात होता तुम्ही. हो, नाही ताई हो, हो, आमच्याकडे पैसे नाही आहेत हे आम्ही एका फटक्यातच कबूल केलं होतं. हो, मग तसंच एका फटक्यात मान्य करा की तुमच्याकडेच आहे माझा फोन. तुम्हीच चोरला यार माझा फोन. चोरी? ताई तुम्हाला असं वाटतं की आम्ही या जागेत चोरी करू म्हणून? आणि ताई, मान्य आहे प्रत्येक चोर गरीब असतो, पण प्रत्येक गरीब चोर असतोच असं नाही ना. और ये देखो दीदी, हम जो है ना पप्पा सेठ को 3 साल से जानते हैं, इसलिए हमको पता है. कभी कभी तो हम उनकी उधारी भी रखते थे महीने भर की. हाँ, क्योंकि हमें पता है कि वो आदमी दिल का बहुत अच्छा है. और जब भी उन्होंने हमें पूछा ना कि काम करोगे का, तब हम झट से राजी हो गए. और ये देखो, हम एक बार जान दे देंगे लेकिन उसकी थाली में कभी छेद नहीं करेंगे. हाँ, ए, ही सेंटी नौटंकी आहे ना बंद कर, कळलं ना? आणि गप गुबान माझा फोन द्या, नाहीतर. नहीं तो क्या? ये देखो दीदी, हमको धमकी वमकी नहीं देना. हाँ, भगवान, भगवान शांत हो. मालकीन बाई आहेत त्यांच्याशी अशा आवाजात बोलू नकोस. क्यों नहीं? अरे हमने कुछ किया ही नहीं है तो डरे का है हम. हाँ, और ये देखो, इनको जो करना है ना वो करने दो. क्या कर लोगे तुम? हाँ, आय कॉल द पोलीस. पोलीस? का? तुम्ही नसेल चोरला तर कोणीतरी चोरला असेल ना, ती व्यक्ती सापडेल. परी ते आम्ही नाही घेत. परी काय चालवलंयस तू? माझा फोन सापडत नाहीये आनंदी. मी मगाशी चार्जिंगला लावला होता, असा कसा गायब होईल? ताई बघा ना, परी त्यांचा फोन मिळत नाहीये आणि त्या म्हणतात की तो आम्ही चोरलाय. एक मिनिट. हा, मी जनरल विचारायला आले होते यांना. हे डाऊटफुल बोलताय आणि आता ना माझा डाऊट कन्फर्म झालाय, ह्यांच्याकडेच आहे माझा फोन. आणि नसेल ना तर ठीक आहे ना, पोलिसांना बोलवू. सब दूध का दूध पानी का पानी हो जाएगा. परी यांच्यावर संशय घेतेस तू? अगं, कमी पगारावर आपल्या हॉटेलमध्ये मनापासून काम करणारे लोक आहेत ती. यांच्या जीवावर सुरू आहे आपलं हॉटेल आणि तू त्यांच्यावर संशय घेतेस?
हे डाऊटफुल का बोलतायत मग? अगं इतकी अविश्वासू असते ना ही माणसं तर केव्हा चोरी करून पळून गेली असती. अगं एवढा वेळ वाट कशाला बघितली असते त्यांनी? मला काय माहित, परफेक्ट टायमिंगची वेळ शोधत असतील. परी तोंड सांभाळून बोल, अति होतंय. ठीक आहे, ठीक आहे, ओके. ह्यांनी नसेल घेतला माझा फोन. तू सांग कोणी घेतलाय माझा फोन? कोणी घेतलाय माझा फोन? असा कसा गायब होईल? सांग ना. तुला सगळ्यातलं सगळं परफेक्ट कळतं ना. खरं बोलण्याची विशेष हौस आहे ना तुला. सांग कोणी घेतलाय फोन? आम्ही घेतलाय. आम्ही लपवलाय तो फोन.